नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातल्या राजकारणातली. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ठाकरे गट फुटलाय. ठाकरेंचे 11 पैकी 4 नगरसेवक गळालेत. ठाकरेंचे शिलेदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत का, अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्यात. नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवन या ठिकाणी दाखल झाले. असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्या जवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. तर सध्या नगरसेवक संपर्कात नसणं आणि त्याच वेळी महापौर पदावरून वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे संकेत मिळणं यामुळे आगामी राजकीय हालचालींना वेग येणार असं स्पष्ट दिसतंय. एकूणच कल्याणमधील परिस्थितीसंदर्भात गोपाळ लांडगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी संवाद साधलाय. बघूया. कल्याण डोंबिवलीमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जी होऊ घातलेली आहे, येत्या 2 दिवसामध्ये आता राजकीय वळण आलेलं आहे. माझ्यासोबत आता दस्तूर खुद्द जिल्हा प्रमुख जे गोपाळ लांडगे आहे शिवसेनेचे. एकंदरीत काय सांगाल की कशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे? पळवापळवीचं राजकारण सुरू झालेलं आहे, काय सांगाल? शिवसेना भाजपा युतीची प्युअर मेजॉरिटी आलेली आहे. प्रत्येक पक्षाने आपापले नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत ते सांभाळायचे असतात आणि त्यांना शोधायचे असतात. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आपली जबाबदारी पाळणं त्यांना बंधनकारक आहे, आवश्यक आहे. ते त्यांनी तसं करावं. सर, 4 उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नगरसेवक जे ते नॉट रिचेबल होते आज कोकण भवनमध्ये जाताना, परंतु कुठेतरी राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की ते शिंदे शिवसेना पक्षाच्या संपर्कात आहेत. नाही, असे आरोप बिनबुडाचे करण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहावी. आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी तर 2 नगरसेवक ऐकत होतो, आता तुमच्या तोंडून 4 ऐकलेले आहेत. तर वस्तुस्थिती काय आहे किंवा या बाबतीमध्ये मुद्दाम असं रंगवलं जातंय का, तेही शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही युतीमध्ये लढलेलो आहोत आणि युतीचे वरिष्ठ नेते त्या बाबतीमध्ये निश्चितपणे निर्णय घेतील. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते नवनिर्वाचित नगरसेवक त्यांची इच्छा असू शकते आणि प्रत्येक पक्ष असा बोलू शकतो की आमचा पहिला महापौर बसावा, परंतु जे वरिष्ठ नेते ठरवतील, कारण या दोन्ही संघटना आहेत, दोन्ही पक्ष आहेत, ते आदेशाप्रमाणे चालतात. त्यामुळे जो आदेश येईल त्याप्रमाणे पुढचं कामकाज होणार आहे. त्यामुळे आता ज्या काही चर्चा आहेत त्या योग्य नाहीत असं मला वाटतं. गोपाळ लांडगेजी यांनी आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की कोणी कोणाचे नगरसेवक प्रत्येकाने सांभाळायचे असतात आणि हा राजकीय टोला त्यांनी लगावलेला आहे. तर महापौर पदासाठी शिवसेना भाजपाची भूमिकाही त्यांनी ते स्पष्ट केलेली आहे. एकंदरीत येत्या 2 दिवसामध्ये कशा प्रकारचं राजकारण कल्याण डोंबिवलीमध्ये होतंय हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट जान्हवी मौर्यसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.